आज परमपूज्य स्वामी अमलानंद यांची जयंती. त्या प्रित्यर्थ त्यांचे सत्शिष्य स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या अमलगाथा भावदर्शन या पुस्तकाचं वाचन आपण सुरू करीत आहोत. आज ऐकूया स्वामी प्रज्ञानंद यांचं या पुस्तकातील मनोगत. अमलगाथा हा स्वामी अमलानंद यांच्या अभंगांचा संग्रह प्रथम 11 जुलै 1976 रोजी प्रकाशित झाला. श्रीयुत अनिल श्रीखंडे यांनी तो संपादित केला होता. समर्पण या शीर्षकाखाली स्वामी अमलानंदांनी छोटं मनोगत त्यात लिहिलं होतं. अमलगाथेची द्वितीय आवृत्ती 1986 सौ शालिनीताई घाटपांडे यांनी प्रकाशित केली होती. हा सद्गुरू चरणीचा प्रसाद या शीर्षकाखाली मी त्या आवृत्तीला आस्वादक प्रस्तावना लिहिली होती. परमपूज्य मामांना ती आवडली होती. पेण इथं जानकी निवासामध्ये सायंकाळी होणाऱ्या नित्य प्रार्थनेनंतर अमलगाथेतील 4 अभंग वाचण्याची प्रथा मामा मामी असल्यापासून चालत आली आहे. आजही नव्या समाधी मंदिरात तीच प्रथा चालू आहे. मी पेण इथं मामा मामींना भेटण्यास गेलो की नित्य प्रार्थनेनंतर हे 4 अभंग मामा मला वाचण्यास सांगत आणि या 4 अभंगांपैकी एका अभंगावर आता चिंतन पर तू काही बोल अशी मामा आज्ञा करीत असत. मग उत्स्फूर्तपणे मी जे सुचेल ते सेवा म्हणूनच बोलत असे. मामांना त्याचा खूप आनंद होई. आता स्पष्टीकरण करण्याचं काही राहिलेलं नाही असे समाधानाचे उद्गार त्यांनी अनेकदा काढलेले होते. मामा आनंदात असत. मग रात्री झोपण्यापूर्वी त्या अभंगाची पार्श्वभूमी आणि त्यांना अभिप्रेत गुरुसेवेचं तत्त्व याची चर्चा ते करीत असत. ही चर्चा चांगली 2 तासही रंगत असे. 1978 ते 1987 पर्यंत असा हा 10 वर्षांचा शुद्ध पुण्य प्राप्त करून देणारा सेवाकाल सद्भाग्यानं लाभला. मामांनी मला खऱ्या परमार्थाचं सन्मुख केलं. मामांनी माझ्यावर पूर्ण कृपा करून माझ्या कल्याणाची काळजी स्वतःकडे घेतली. 1978 साली परमपूज्य मामांचा अमृत महोत्सव साजरा झाला होता. त्यावेळी श्रीयुत म.दा. भट आणि अनिल श्रीखंडे यांनी संपादित केलेल्या स्वामी अमलानंद दर्शन या गौरव ग्रंथात पिकली स्वानंदपेठ स्वामी भक्ता या अमलगाथेसंदर्भात मामांच्यावर लिहिलेला लेख परमपूज्य मामांना खूप आवडला होता. त्यावेळेपासून स्वामींची संजीवनी गाथा आणि मामांची अमलगाथा माझ्या सदैव अभ्यासात आणि चिंतनात आहे. आता अमलगाथेची 3री आवृत्ती काढावी असा विचार जेव्हा पुढं आला तेव्हा ही आवृत्ती माझ्या चिंतनासह प्रकाशित करावी असं ठरलं. त्याप्रमाणे ही नवीन गाथा अमलगाथा भावदर्शन या स्वरूपात साधकांच्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. परमपूज्य मामा आणि परमपूज्य स्वामी स्वरूपानंद या दोघा गुरुशिष्यामधील प्रेमानुबंध अगदी विलक्षण होते. स्वामी स्वरूपानंद हे मामांना कधी सामान्य मनुष्य रूपात दिसलेच नाहीत. प्रारंभापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत स्वामी स्वरूपानंद हेच त्यांचं परमदैवत होतं. परमात्मा परब्रह्म म्हणून जे म्हणतात त्याचं साक्षात निर्गुण सगुण दर्शन स्वामी स्वरूपानंद रूपातच मामांना झालं होतं. ही त्यांची प्रांजळ अनुभूती होती. स्वामी हे चैतन्यरूप सर्वव्यापी विश्वरूप गुरुतत्वच विलसत आहे असं मामांना मनापासून वाटत असे, पटतही असे. म्हणूनच स्वामींबद्दल बोलताना त्यांचा महिमा सांगताना मामांना अत्यानंद होत असे. परमपूज्य मामांनी परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांची सत्शिष्य होऊन उत्कट गुरुसेवा केली होती.
शिवहृदयात विष्णू हृदय एकमेकात मिसळत राहावं असाच तो प्रकार होता. ही खरी गुरुभक्ती, गुरुसेवा असते. त्यानंच सद्गुरू सत्शिष्यावर प्रसन्न होत असतात. एकनाथी भागवतात गुरु आणि भक्त यांची महती आणि प्रीती सांगताना नाथ महाराज सांगतात, परमार्थात सद्गुरूंचं महत्त्व फार मोठं आहे. किंबहुना सद्गुरूंकडून उपदेश घेतल्यावरच परमार्थास सुरुवात होते. त्यांच्या कृपेनंच पुढे अनुभव येतात आणि प्रगती होते. सद्गुरू कृपेविणं बाकी सर्व अज्ञान आणि भ्रमच आहे. सद्गुरूंना भावपूर्वक संतोषवून त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा. सद्गुरू हे साधन नसून तेच परमसाध्य आहेत. सद्गुरू कृपेशिवाय केलेली कोट्यावधी साधनं व्यर्थ आहेत. गुह्याचं निजगूज म्हणून सांगताना भगवंत मुखानं ते वदवतात, निजभक्त मज भीतरी मी तया आत बाहेरी ऐसे सामरस्ये नांदो भारी वेगळे बाहेरी नाम मात्रे. माझिया सायुज्या जे आले ते मीची होऊनी आठेले परी मी होऊनी मज भजले ते भक्त मानिले म्या ऐसे. सद्गुरूंची अनन्य सेवा म्हणजेच परमेश्वराचं परमपूजन होय असं संतश्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात. मामांनी त्याच श्रद्धेनं स्वामी स्वरूपानंदांची सेवा केली. पूर्व पुण्याई मोठी होती म्हणून असे अलौकिक सद्गुरू आपल्याला लाभले अशी कृतज्ञता मामांनी अनेकदा व्यक्त केली आहे. गुरु आज्ञा पाळण्यात, त्यांची मनोभावे सेवा करण्यात सर्व सुखाची प्राप्त होते हे मामांनी मनोमन ओळखलं होतं. सद्गुरूंच्या 5 भौतिक स्वरूपाला सोडून त्या पलीकडे असणारं स्वामींचं परमात्मरूप मामांनी पाहिलं, जाणलं होतं. त्यामुळं सद्गुरूवरील त्यांची प्रेमळ प्रगाढ श्रद्धा सतत वृद्धिंगत होत गेली. ही दृढ श्रद्धा, दृढ निष्ठा, दृढ भक्ती मामांच्या बोलण्यातून प्रकट होत असे. स्वरूपानंदांविषयी बोलताना त्यांच्या अंतरंगातील प्रेमवृत्ती उचंबळून येत असत. ते सद्गदित होत असत. सर्वांगी रोमांच उठून कधी कधी अश्रुधाराही वाहत असत. एरवी सतत गुरुतत्वात विरघळून जाण्यात, भावमग्न होऊन राहण्यात ते रमत असत. श्रीमद भागवतात सात्विक भक्ताची जी उत्तमोत्तम लक्षणं सांगितली आहेत ती सर्व लक्षणं मामांच्या ठिकाणी होती. अत्यंत अत्यंत शुद्ध चित्त म्हणजेच अमलानंद ही त्यांची खरीखुरी अवस्था जाणून स्वामी स्वरूपानंदांनी तीच प्रेममुद्रा त्यांना दिलेली होती. ती उत्तम अवस्था मामांना कशी प्राप्त होत गेली याचंच चिंतन या ग्रंथात केलेलं आहे. अत्यंत दुर्लभ अशा गुरुभक्तीत मामा कसे रमून गेले ते शोधण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. श्रीकृष्ण आणि उद्धव यांचं जे परमरमणीय असं नातं निर्माण झालेलं होतं ते आणि तसंच हृदय नातं स्वामी आणि मामा यांच्यात होतं. शरद ऋतूतील चांदणं साऱ्या वृंदावनावर पसरत जाऊन आधीच रमणीय असणारा तो परिसर अधिकच रमणीय व्हावा, तसंच सद्गुरू कृपेचं चांदणं मामांच्या जीवन वृंदावनावर पसरलेलं होतं. ती शोभा, त्यातील मधुरता अनुभवण्याचा केलेला हा माझा नम्र प्रयत्न आहे. साधकाची ज्ञान जिज्ञासा आणि अभ्यासू वृत्ती वाढवण्याचा सदैव प्रयत्न करणारे अद्वैत वेदांताचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे प्रभावी भाष्यकार, श्रेष्ठ प्रवचनकार आदरणीय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुडचे यांचे शुभाशीर्वाद मला लाभले हे मी माझं भाग्यच मानतो. परमपूज्य मामा महाराज देशपांडे यांचे अंतरंग शिष्योत्तम सद्गुरू भक्त उत्तराधिकारी डॉक्टर शिरीषदादा कवडे यांनी आपल्या मार्मिक प्रस्तावनेत
या ग्रंथलेखनामागील माझी भूमिका अनेकांगाने विकसित करून समजावून दिली आहे. परमार्थामधील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचं माझं मतैक्यच आहे. ते माझा एक भक्कम आधार आहेत. साधक नेहमीकरता जिज्ञासू आणि अभ्यासक असावा, तरच त्याची योग्य दिशेनं प्रगती होते. हा विचार आम्हा दोघात समान आहे. त्यांची प्रस्तावना हे या ग्रंथाचं भूषण आहे. श्री दत्त संप्रदायाचे शुभाशीर्वाद त्यांच्याकडून लाभले आहेत. डॉक्टर वी. कुलकर्णी, श्रीयुत वदा भट, श्रीयुत प्रमोद पेंडसे हे स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित आणि परमपूज्य अमलानंदांचेही चाहते. त्यांना या ग्रंथावर अभिप्राय लिहिण्याची विनंती मी केली आणि त्यांनीही तत्परतेनं अभिप्राय लिहून पाठवले. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. श्रीयुत सुनील देशपांडे आणि श्रीयुत पुनीत गांधी या दोघांचा या ग्रंथ प्रकाशनात मोठा वाटा आहे. हे अभंग चिंतन लिहून पूर्ण होण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी मदत केली. विशेषतः माझा लेखन उत्साह टिकवला आणि वाढवला. विविध ग्रंथ उपलब्ध करून दिले. त्या दोघांच्या कौटुंबिक परिवारासह सारेजण जिव्हाळ्यानं आम्हा सर्वांशी बांधले गेलेले आहेत. एवढी कृतज्ञता नोंद पुरेशी आहे. सौ ज्योती तेरवाडकर सांगलीच्या यांनी अत्यंत आस्थेनं DTPचं काम वेळेवर आणि निर्दोष रूपात करून दिलं. राजहंस प्रिंटिंग प्रेसनं नेहमीच्या तत्पर सहकार्यानं हा ग्रंथ सुंदर सुबक स्वरूपात छापून दिला. या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार. आपला स्वामी प्रज्ञानंद. अमलगाथा भावदर्शन या पुस्तकाचे लेखक स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेलं हे मनोगत आपण आत्ता ऐकलंत. उद्याच्या भागात आपण डॉक्टर शिरीषदादा कवडे यांनी या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना आपण ऐकणार आहोत.